तर पुढची बातमी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे। सध्या कोकणची विशेषतः रत्नागिरीतील पर्यटन स्थळांची भुरळ अनेक पर्यटकांना पडत आहे आणि म्हणूनच अनेक देशी विदेशी पर्यटक थिबा पॅलेसला भेट देण्यासाठी येतात। मात्र येथे येणाऱ्या पर्यटकांनी हा परिसर पाहून नाराजी व्यक्त केली आणि ही बाब आपणा रत्नागिरीकरांसाठी किंचित अपमानास्पद आहे। रत्नागिरी जिल्ह्याची नवी ओळख बनलेली कोकण रेल्वे, इथला अथांग सागर, स्वच्छ आणि नितळ किनारे, दूर क्षितिजावर लाल सोनेरी रंगाची उधळण करणारा सूर्यास्त, रत्नागिरी जिल्ह्यात जागोजागी दिसणारे हे दृश्य देश विदेशातील पर्यटकांना भुरळ घालतं आणि त्यांची पावले पुन्हा पुन्हा या जिल्ह्याकडे वळतात। पर्यटकांचे स्वागत करायला इथला कोकणी माणूस नेहमीच तत्पर असतो, मात्र येणारे पर्यटक प्रथम विचारतात ते थिबा पॅलेसला। मात्र त्या ठिकाणी शासनाचे कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा तेथील परिसराची झालेली दुरावस्था पर्यटकांना न रुचणारी आहे। एका जगप्रसिद्ध राजाचा पॅलेस येथील रत्नागिरी शहरवासियांना मान खाली घालायला लावणारा आहे। याला जबाबदार ही शासन प्रशासनाचे अधिकारी असल्याचं येणाऱ्या पर्यटकांकडून बोललं जात आहे। आम्ही त्या थिबा पॅलेसला व्हिजिट करायला आलो आणि पाहून अत्यंत वाईट वाटले की इतका सुंदर राजवाडा आणि त्याची परिस्थिती इतकी वाईट कशी असू शकते। इथे जर का तुम्हाला काही वाटत असेल आणि तुम्ही जर का काही करू शकत असाल तर शासनाला माझं आवाहन आहे की इथे जरूर तुमच्या मदतीची अपेक्षा आहे आणि ऑलरेडी जर मदत तुम्ही केलेली असेल तर त्याचा रिझल्ट इथे कुठेही दिसत नाही आहे। जर का इथे काही तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, नाही नुसतं थिबा पॅलेसची, संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याची डेव्हलपमेंट फार चांगल्या प्रतीने होऊ शकते। त्याच्यासाठी तुम्ही येणाऱ्या पर्यटकांना आवाहन करू शकता, ते सुद्धा तुम्हाला सढळ हस्ताने मदत करतील। जर का पर्यटकांकडून तुम्हाला मदतीचा हात मिळाला तर तुम्ही या रत्नागिरीच्या जमिनीचं सोनं करू शकता। मोठ्या उत्सुकतेने ब्रह्मदेशाच्या राजाचा थिबा पॅलेस पाहण्यासाठी आलेल्या श्रद्धा केसरकर यांनीही येथील झालेली दुरावस्था पाहून आपली बेस्ट टीव्हीशी प्रतिक्रिया व्यक्त केली। आम्ही कुंभोज म्हणजे हातकणंगले तालुक्यातून आलेलो आहे। हा रत्नागिरीमधला इंग्रजांच्या काळामधली ही अशी महत्त्वाची वास्तू या ठिकाणी थिबा राजाच्या आठवणी स्मरणार्थ बांधली गेलेली आहे आणि खूप छान परिसर आहे, इमारत पण छान आहे, पण थोडंसं कसं या ठिकाणी स्वच्छता म्हणा, दुरुस्ती, डागडुजी होणं गरजेचं आहे आणि तसं हिरवळ जरा थोडीशी फार पाहिजे, कारण बऱ्याच ठिकाणाहून या ठिकाणी लोक येतात बघायला आणि थोडं इथल्या इमारतीबद्दल आणि इथल्या जो काही राजा होता थिबा राजा ब्रह्मदेशाचा त्याच्याविषयी थोडीशी माहिती, त्याचे जीवनपट थोडा चित्राकृती जरी दाखवला तरी ते मुलांना किंवा जे काही सहली घेऊन येणार आहेत लोक किंवा इतर जे लोक प्रेक्षक म्हणून येणार आहेत हे ठिकाण स्पॉट बघण्यासाठी लांबून याची दूरवर याची प्रसिद्धी होऊ दे अशी इच्छा आहे। या थिबा राजाची महती ऐकून ब्रिटिशांनी त्यांना ज्या थिबा पॅलेसमध्ये कैद करून ठेवलं होतं तो थिबा पॅलेस पाहण्यासाठी राज्यातील अनेक सहली या ठिकाणी भेटी देत असतात। ज्या उमेदीने आम्ही या पॅलेसला भेट दिली तो पॅलेस पाहून मुलांची खूपच निराशा झाली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शासनाने या पॅलेसवरती आजपर्यंत दुर्लक्षच केलं असून हा पॅलेस पुन्हा नव्याने उभा करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे। याबाबत संपूर्ण राज्यात फिरलेल्या शिक्षिका जयश्री माने यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं, खरं तर म्हणजे शासनाने इतकं लक्ष दिलं पाहिजे। हा राजा इतकं सामर्थ्यशाली राजा आहे आणि या राजाची इमारत आतमध्ये पॅलेसमध्ये गेल्यावर कसं म्हणजे इतकं राजवाडा असल्यासारखं कसं वाटतच नाही। आतमध्ये गेल्यानंतर काही पितळेची भांडे किंवा चेपलेली किंवा लोखंड म्हणजे प्राचीन वस्तू कशा अट्रॅक्टिव्ह जरा दिसल्या पाहिजेत ना, म्हणजे त्या वस्तू कशा दिसतात अगदी गंजलेल्या वगैरे दिसतात, त्याच्यावर धूळ आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर असं फ्रेश आणि पॅलेस असल्यासारखं वाटलंच नाही, राजवाडा असल्यासारखं असं वाटलंच नाही। राजा इतका सामर्थ्यशाली आणि त्याच्यामध्ये इतकं धूर्त आणि इतके गुण चांगले त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळचे आणि इंग्रजांना सुद्धा त्यांनी म्हणजे टक्कर दिली आणि त्या राजाचं किती म्हणजे राजवाडा इतका सुंदर म्हणजे असं कुठंच बघण्यासारखं नाही, इतकं सुंदर इथं केलं पाहिजे खरं म्हणजे मला तर असं वाटलं आणि मला इथं असमाधानकारक वाटलं आतमध्ये गेल्यानंतर। एक राजाचं पॅलेस कसं पाहिजे, इथं जाऊच नाही या राजवाड्यातून बाहेर पायच निघायला नको असं इथं वाटायला पाहिजे। आजूबाजूचा परिसर तर मला म्हणजे बाहेरून असं आतमध्ये एंट्री करताना तरी वाटलं की भकासच वाटलं, म्हणजे रत्नागिरीमध्ये आलोय आणि इतकं कुठं हिरवं दिसेना, बागबगीचे दिसेना, आजूबाजूचं परिसर कसं म्हणजे एकदम जरा असं वेगळंच वाटलं, असं म्हणजे भकासचं दृश्य असं वाटलं। कुठल्याही निवडणुकीच्या काळात नुसत्या वल्गना करणारे अनेक लोकप्रतिनिधी रत्नागिरीला लाभले खरे, मात्र विकासाच्या नावाने आजही बोंबाबोंब आहे। आपल्या शहराची मान उंचावेल असे अनेक प्रकल्प येथे राबवता येतील, मात्र गरज आहे ती इच्छाशक्तीची। थिबा पॅलेसचे नूतनीकरणाच्या नावाखाली कोट्यावधी रुपये निधी खर्च झाल्याची चर्चा आहे, प्रत्यक्षात मात्र शून्य।
मग हा निधी गेला कुठे असाही प्रश्न जनतेला पडलाय। ज्या अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवून या ऐतिहासिक वास्तूची निगा ठेवायला हवी तेच अधिकारी दुर्लक्ष करीत असतील तर ही वास्तू नीटनेटकी कशी राहणार? तेव्हा आता तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं जेणेकरून आपली मानहानी होणार नाही।